कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचं धोरण आखण्यात येत असल्याची माहिती अजित पवारांनी दिलेली आहे। कृषी क्षेत्रात एआय वापरासाठीचं धोरण तयार केलं जात आहे। पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या 1,00,000 एकर क्षेत्राला त्याचा फायदा होणार आहे। येत्या 2 वर्षात त्यासाठी 500 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। ज्या तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही तिथं किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन केली जाणार आहे आणि यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना राबवली जाणार आहे। ज्या तालुक्यामध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही तेथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचं ठरवण्यात आले। त्यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना राबवण्यात येणार आहे। शेतमालाला हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या 1,00,000 एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल। येत्या 2 वर्षात त्यासाठी 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।